Hello everyone, my name is P. Vaishali. Welcome back to our channel P. Vaishali's Mathematics classes. We are learning a chapter from the SSC board from the Maharashtra, semi-English, and the chapter name is the linear equations in the two variables. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 पर्यंत सॉल्व्ह केलं होतं. आता बाकीचे क्वेश्चन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. Given these two equations, 5x plus 2y is equals to minus 3, x plus 5y is equals to 4. आता कोणाचेही कोइफिशियंट सेम नाहीयेत, मग ते कोइफिशियंट सेम करण्यासाठी आपण या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करूयात, म्हणजे 5x आणि इथे पण 5x मिळेल. मग आपल्याला दोघांचेही सेम साइन असल्यामुळे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. मग x चा एलिमिनेशन होईल. You can call this as the equation number 1. 5 into x is the 5x plus 5 5 is 25y is equals to 5 4 is 20. याला आपण इक्वेशन नंबर 2 घेऊयात. आता इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2 करायचं. 5x plus 2y is equals to minus 3. 5x plus 25y is equals to the 20. Take the minus signs. Here plus 5x and minus 5x both are going to cancel. Minus 25y plus 2y minus 23y is equals to minus 20 minus 3. We have to add because both the signs are the same. जेव्हा दोन्ही नंबरचे साइन सेम असेल तेव्हाच आपण ऍड करतो आणि minus 20 minus 3 आल्यामुळे minus 23 हा रिझल्ट येतो आपल्याला. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. Y is equals to minus 23 divided by minus 23. Minus minus both are going to cancel. 23 ones are 23, 23 ones are 23. So overall y is equals to 1. Ta put y is equals to 1 in the given equation. Let us take the given equation as x plus 5y is equals to 4. तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता, तरी तुम्हाला x ची व्हॅल्यू सेमच भेटणार. x प्लस 5 into 1 is equals to 4. x plus 5 is equals to 4. x is equal to 4 minus 5. x is equals to minus 1. x ची व्हॅल्यू minus 1 आणि y ची व्हॅल्यू plus 1. x is equals to minus 1 and y is equals to 1. In this way, we got the solution. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 1 by 3 into x plus y is equals to 10 by 3 and 2x plus 1 by 4 into y is equals to 11 by 4. यामधील काही नंबर जे आहेत ते फ्रॅक्शन्स मध्ये आहेत. ह्याला अगोदर आपण रिराईट करूयात, मग त्यानंतर सॉल्व्ह करूयात. अगोदर या इक्वेशनला 1 by 3x plus y is equals to 10 by 3 आहे. याचे एलसीएम आहे 3. हियर x into 1 it is the x plus 3 into y it will be the 3y is equals to 10 by 3. ह्या दोन्हीचेही डिनॉमिनेटर सेम आहेत आणि मग इथे आपण कॅन्सल करू शकतो. x plus 3y is equals to 10. याला आपण इक्वेशन नंबर 1 घेऊया. आणि दुसरा इक्वेशन जो आहे तो 2x plus 1 by 4 into y is equals to 11 by 4. याचे एलसीएम 4 आहे, त्यामुळे 4 into 2 4 2 जा 8x plus y is equals to 11 by 4. हा 4 आणि हा 4 हे दोन्ही कॅन्सल होतात. 8x plus y is equals to 11. याला आपण इक्वेशन नंबर 2 घेऊयात. आता ह्या इक्वेशन नंबर 1 आणि 2 मधील सर्व फ्रॅक्शन्स एलिमिनेट झाले. आता साध्या इक्वेशन्स मध्ये आले. आता ह्याला सॉल्व्ह करायला आपल्याला इझी जाईल. नाउ लेट अस मल्टिप्लाय दिस इक्वेशन नंबर 1 विथ द 8 टू मेक दिस सेम कोएफिशिएंट और टू डू द कोएफिशिएंट सेम एज द y चे कोएफिशिएंट सेम बनवायसाठी आपण इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय करू शकतो. चला तर यालाच आपण 3 ने मल्टिप्लाय करूयात. 8 into 3 24x plus 3 into y
3y इज इक्वल्स टू 3 इंटू 11 33 आणि हा इक्वेशन आहे x प्लस 3y इज इक्वल टू 10. मायनस केल्यामुळे मायनस हा मायनस आणि हा पण मायनस होतो. प्लस 3y आणि मायनस 3y कॅन्सल होतात. 24x मायनस x किती झाले 23x इज इक्वल्स टू 33 मायनस 10 23. आपल्याला x ची व्हॅल्यू 1 भेटलेली आहे. y ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. x प्लस 3y इज इक्वल टू 10 हा इक्वेशन घेऊ आणि ह्यामध्ये इक्वेशन x इज इक्वल्स टू 1 ची व्हॅल्यू पुट करूयात. पुट x इज इक्वल्स टू 1 इन अबोव इक्वेशन. x च्या जागेवर 1 ठेवायचा आहे. प्लस 3y इज इक्वल्स टू 10. 3y is equal to 10 minus 1 that is 9. 3y is equals to 9. 3 1 जा 3 3 3 जा 9. y ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. Therefore x is equal to 1 and y is equals to 3. These two are the solutions of this given equations. Question number 7 is 99x plus 101y is equals to 499. And 101x plus 99y is equals to 501. आता इथे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 असे हे दोन आहेत इक्वेशन आपल्याकडे. पण x चा कोएफिशियंट 99 आणि x चा कोएफिशियंट 101 आणि इथे पण y चा कोएफिशियंट एक 101 आहे आणि 99 हा y चा कोएफिशियंट आहे. पण ह्या दोन्हीला इक्वल करायसाठी या इक्वेशन नंबर 1 ला आपण 101 नी म्हणजे याच्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय करतो आणि या सेकंड इक्वेशनला x चा कोएफिशियंट 99 याला 99 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर मल्टिप्लाय करूया. 99 into 101 9999x plus 101 into 101 101 चा स्क्वेअर 10201 into y is equals to 101 into 499 याचे मल्टिप्लिकेशन आहे 50399 आणि 99 into 101x 9999x plus 99 into 99 99 चा स्क्वेअर 9801y is equals to 501 into 99 याचे मल्टिप्लिकेशन आहे 49599. Now the coefficients of x both are the same. दोन्ही पण सेम झाले त्यामुळे आता आपलं रेग्युलर प्रोसिजर आपण अप्लाय करू शकतो. प्लस 4 times 9x अँड इथे हे दोन्ही प्लस आणि मायनस कॅन्सल होतात. 10201 मायनस 9801 याचे सबट्रॅक्शन 400y येतो आणि या दोन्हीचं सबट्रॅक्शन 13 minus 5 is the 8. 49 minus 49 will be 0. मग 400y is equals to 800 येतो. 401 जा 400 and 402 जा 800. अशा प्रकारे y is equals to 2 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर हा किंवा ह्या इक्वेशन कशामध्ये आपण पुट करू शकतो. 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499 या इक्वेशन मध्ये आपण पुट करूया. 99x प्लस 101 into 2 202 is equals to 499. 99x is equals to 499 minus 202. 99x is equals to 9 minus 2 7 9 minus 0 9 4 minus 2 is the 2. 99 1 जा 99 3 जा is the 297. 99 1 जा and 99 3 जा. X is equals to 3. Here we got the values of x is equal to 3 and y is equals to 2. These values we got.
The last question from this exercise. 49x minus 57y is equals to 172. 57x minus 49y is equals to 252. जसं की मागच्या क्वेश्चनला आपण केलं होतं त्याच प्रकारे इथे आपल्याला करायचं आहे. कारण एक्सचा कोइफिशियंट इथे 49 आहे आणि एक्सचा कोइफिशियंट 57 आहे. म्हणून याचं कोइफिशियंट ह्या इक्वेशन सोबत आणि ह्याचं कोइफिशियंट ह्या इक्वेशन सोबत मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला एक्सची व्हॅल्यू सेम भेटू शकते. 57 into this, 49 into this. Then the multiplication of this will be 2793x minus 57 into 57. It is 3249y is equals to 57 into 172 gives us 9804. Next, the multiplication of 49 into 57 will get the same because multiplication is commutative. 2793x minus 49 into 49 is the 2401y is equals to 49 into 252 gives us 12,348. Here the both of the values of x same, we can change the signs. Here minus will become plus, plus will become minus. Plus and minus will cancel here. Here we have to do the subtraction. 3249 मधून आपल्याला 2401 ला मायनस करायचं आहे. त्यामुळे याची व्हॅल्यू येते -848y इज इक्वल्स टू 12,348 मधून आपल्याला 9804 ला आपल्याला मायनस करायचं आहे. -2544 ही व्हॅल्यू येणार आफ्टर सबट्रॅक्शन. minus will get cancelled. Y is equals to 2544 divided by 848. 848 1 ja and 848 3 ja. We'll get the value of the y as the 3. Y is equals to 3. Put this value in any equation. Let us take this equation. 49x minus 57y is equals to 172. 49x minus, now put this value here, 57 into 3 is equals to 172. The multiplication of 57 and 3 is the 171. 49x minus 171 is equals to 172. 49x सोबत हे 171 मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस होईल. 49x is equals to 172 plus 171. 343. 49x x is equals to 343 divided by 49. 49 1 ja 49. 49 7 ja 343. X is equals to 7 and y is equals to 3. This is the practice 1.1. The remaining questions will be solved in the next video. Thank you.